लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबर फटका बसलाय। विशेषतः अनेक महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये भाजपचे शिलेदार पडले। त्यानुसार आता विधानसभेसाठी पक्षाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। लोकसभेतील कमतरता भरून काढण्यासाठी पक्षातील सर्वच नेते कामाला लागलेत। मात्र त्या दरम्यानच संघाचं साप्ताहिक असलेल्या विवेकमधून अजित पवार यांच्या सोबतच्या युतीवरून महत्त्वाचं भाष्य करण्यात आलं आहे, ज्याची राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली आहे। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय बखर लाईव्ह। एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला चांगलाच धक्का बसला। आपल्या काकांच्या पक्षातून बाहेर पडत ते सत्तेत सामील झाले। मात्र निवडणुकीत त्यांच्या 4 पैकी एकाच उमेदवाराचा विजय झाला। त्यामुळे त्यांचे अनेक नेते नाराज असल्याचं बोललं जात होतं। त्यातच अजित पवार गटही आता विधानसभेच्या दृष्टीनं सतर्क झाला आहे। नुकतंच अजित पवार गटातील सर्व नेत्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत विधानसभेसाठी साकडं घातलं। याशिवाय बारामतीमध्ये विधानसभेचं रणशिंग फुंकत पहिली सभाही घेतली। या दरम्यानच संघाच्या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखावरून राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। कार्यकर्ता खचलेला नाही, संभ्रमात आहे या शीर्षकासह हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे। तसंच राष्ट्रवादीला सोबत घेणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे असं संघानं म्हटलंय। या लेखाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीतील अपयशाची कारणं सांगताना व आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतोय ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून। राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे। याची जाणीव भाजप नेत्यांनाही आहे असं संघानं म्हटलंय। यासह संघानं शिवसेनेसोबतची युती, एकनाथ शिंदे यांचं बंड यावरूनही भाष्य केलंय। शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यानं भाजपनं त्याच्याशी युती करणं नैसर्गिक आहे। त्यामुळे शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं, त्यासाठी शिवसेनेत घडलेलं अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या। हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं। मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे असं मत संघानं व्यक्त केलंय। याशिवाय आज पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय याचा साकल्यानं विचार होण्याची गरज आहे। याचा अर्थ बाहेरून आलेला प्रत्येक जण चुकीचा आहे असा निश्चितच नाही। कित्येक जण आज संघटनेसाठी, विचारधारेसाठी प्रभावीपणे काम करतायत। पक्षफोडीचा भाजपवर आरोप करणाऱ्यांनी स्वतः महाराष्ट्रात अख्खे पक्ष फोडाफोडी करून उभारलेले आपण पाहिलेले आहेत। मात्र जर भाजपमध्ये बाहेरून आलेले अशा प्रकारचा नरेटिव्ह तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत विरोधक यशस्वीपणे पोहोचवत असतील तर तो का पोहोचतो आहे याचा विचार करण्यावाचून गत्यंतर नाही असं संघानं म्हटलंय। तसंच हिंदुत्व विरोधकांनी सोशल मीडियावरून यशस्वीपणे चालवलेला नरेटिव्ह देखील एक कारण आहे। कारण भाजप हा आयातांचा पक्ष बनत चाललाय। भाजप वॉशिंग मशीन आहे। भाजपचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केलाय। लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी घसरण झाली। महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या हा चिंतेचा विषय आहे असं लेखात म्हटलं आहे। यापूर्वीही संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधून लोकसभेच्या निकालानंतर अशाच प्रकारचं भाष्य करण्यात आलं होतं। त्या लेखाचीही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती। त्यातच विरोधकांकडूनही सातत्यानं भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल टीका केली जाते। त्यातच हा लेख प्रसिद्ध झालाय। यावरून तर आता विरोधकांना टीका करण्यासाठी आयता विषयच मिळालाय हे मात्र निश्चित। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर जरूर करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।